हरे कृष्ण। दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची ही कथा आहे, हा प्रसंग आहे। जवळजवळ 1940च्या वेळेचा हा प्रसंग आहे। जपानमध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सुमोटो यामागुची। हा नागासाकीला राहायचा आणि तिथेच त्याचं ऑफिस होतं। तो मित्सुबिशी या कंपनीमध्ये काम करायचा आणि जे ऑफिसची बिल्डिंग होती तिथे तो नेहमी त्याचं काम वगैरे असायचं। तर त्याला कामानिमित्ताने हिरोशिमाला पाठवलं आणि तिकडचं त्यांचं जे ऑफिस होतं त्या बिल्डिंगमध्ये तो काम करत होता आणि त्यावेळेला तिथेच बॉम्ब फुटला आणि बरेच लोक मृत्युमुखी पडले, पण हा जो सुमोटो यामागुची आहे तो वाचला। आणि त्याच्यानंतर हा व्यक्ती जो आहे हिरोशिमावरून काही दिवसांनी परत नागासाकीला आला आणि नागासाकीला ज्या ऑफिसमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये तो काम करत होता तिथे पुन्हा बॉम्ब फुटला। तिथे अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हा पण तिथे वाचला। आणि अशा प्रकारे म्हणजे चमत्कारिकरित्या हा वाचल्यामुळे त्याचा तिथे जपानचं जे काही सरकार आहे त्यांनी त्याचा सत्कार केला। आणि त्याच्यानंतर 93 वर्षाचा झाल्यानंतर, कारण ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला तो तरुण होता, 25-30 वर्षाचा युवक होता। त्याच्यानंतर वयाच्या 93 वर्षी तो कॅन्सरने त्याचा मृत्यू झाला। तर एक फ्रेज सांगितली जाते, मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के। आणि भगवद्गीतेमध्ये पण म्हटलं आहे की योगक्षेमम वहाम्यम, भगवंत हे आपली रक्षा करतात। वास्तविक आत्म्याची रक्षा आहे, परंतु आपल्या शरीराची देखील रक्षा करतात। तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिलेलं आहे आणि ते काही प्रयोजनार्थ दिलेलं आहे, काही त्याचं कारण आहे महत्त्वाचं। तर एक स्वधर्म तर आहे, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपल्या परिवारासाठी काहीतरी करायचं आहे, पण त्याचबरोबर हे जे शरीर आहे आपल्या आत्म्याच्या संवर्धनासाठी, आपल्या आत्म्याच्या संगोपनासाठी वापरलं पाहिजे। तर जे काही आयुष्य असेल, असं म्हटलंय की ते आयुष्य जे आहे ते आपल्या पारिवारिक गरजांबरोबर भगवंतांच्या नामस्मरणासाठी वापरणं आवश्यक आहे। भक्ती विनोद ठाकूर महाराज म्हणतात की आपलं शरीर जे आहे एका नावेप्रमाणे आहे, एका बोटप्रमाणे आहे, होडीप्रमाणे आहे। जर या नावेला जर छिद्र असेल, छेद असेल, तर ते पाण्यामध्ये बुडून जाईल आणि आपणही बुडून जाऊ। तेव्हा शरीराचं संगोपन आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आत्म्याचं संगोपन देखील आवश्यक आहे। तर जे काही आपल्याला भगवंतांनी आयुष्य दिलेलं आहे आणि त्याचबरोबर शरीराबरोबर जे आत्मा आहे याचेही संगोपन करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी अतिशय सरळ आणि सुलभ मार्ग दिला आहे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः।